पैठण तालुक्यात 24 तासात 208 मिलीमीटर पावसाची नोंद। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह, पेरणीला देखील सुरुवात। रत्नागिरीच्या महाकाली मंदिर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस। महाकाली मंदिराच्या आवारात पहिल्यांदाच साचलं पावसाचं पाणी। सिल्लोडच्या कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस, शेतात पाणी शिरल्यानं शेताचं मोठं नुकसान। सांगलीच्या तासगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, 24 तासात 33 मिलीमीटर पावसाची नोंद। अनेक भागात साचलं पाणी। बीडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वीज कोसळून अनेक घरांचं नुकसान। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। अकोल्यात मुसळधार पावसामुळे पपई बागांचं नुकसान, शासनाने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पहाटे जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस। सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ। कुरनूर धरण 97% भरलं, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार, रायगड रत्नागिरीत आज मुसळधार पावसाची शक्यता। राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी। नाशिकमध्ये पावसाचा कहर, बागलाणमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। आज खेडात वीज पडून एक बैल आणि गाय मृत्युमुखी। पुणे शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी, हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। पुण्यात आयटी पार्कचा झाला वॉटर पार्क, पावसामुळे हिंजवडीतील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। पावसाचा कमबॅक होऊनही मुंबईत उकाडा कायम, पावसाचे ढग असले तरी मुंबईकर मात्र उकाड्याने हैराण। सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। पुण्यातील सरोली गावात मध्यरात्री पावसाचा थरार, पंतप्रधान आवास योजना बिल्डिंगचा रस्ता पाण्याखाली। पीएमसी येथून जाणाऱ्या रस्त्यावर ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी। पिंपरी चिंचवडला पावसाने सलग दुसऱ्या दिवशी झोडपलं, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पावसामुळे सोलापुरातील जनजीवन विस्कळीत। पावसामुळे सखल भागात साचलं पाणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी, जोरदार पावसामुळे घरांची पडझड, तर घरांवरील पत्रे गेले उडून। साताऱ्यातील खटाव तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। पावसामुळे सर्व तलाव पूर्ण क्षमतेने वाहू लागले। रत्नागिरीच्या खेडमध्ये पावसाचा गडगडाटांसह कमबॅक, आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन। पावसाला लवकर सुरुवात झाल्याने भात पेरणीच्या कामांना वेग, जमिनीतील ओलाव्यामुळे शेतकऱ्यांची पारंपरिक आणि बैलांच्या सहाय्याने पेरणी सुरू। वाशिममध्ये 2 दिवसांच्या दमदार पावसानंतर खरीप पेरणीला सुरुवात, कोळंबी शिवारात कपाशीची लागवड सुरू। यंदाच्या हंगामात समाधानकारक उत्पादन मिळेल, शेतकऱ्यांना अपेक्षा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।